लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 5 मेचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आणि खरंच की आता मालिकेचे भाग खूपच छान दाखवायला लागलेत. रोजच इंटरेस्ट वाढतो की आज काय दाखवलं असेल. मला सांगायला एवढी मजा येते तर तुम्हाला ऐकायला किती येत असेल. तर बघा, सुरुवातीला आपण बघतोय नंदिनी जरा कॉन्फिडन्समध्ये येते आणि तिच्या सासूच्या म्हणजे पॉझिटिव्ह अप्रोच बघून ती ते ग्रीटिंग पटकन बघते जीवाचं आणि कोणाचे ते हिम्मत करून वाचते आणि हुश ते ग्रीटिंग ऑफिसच्या कलिग्सने दिलेलं असतं जीवाला. आता ते त्यात सगळ्यांचीच नावं के वर्ण आहेत. ते नावं नंदिनी वाचते आणि खुश होऊन जाते. हॅपी बर्थडे जीवा सर फ्रॉम केयूर, केतन, कादंबरी, कृतिका, किंजल. अगं बाई, सगळे नावं के वर्णच आहेत. अच्छा, सगळी नावं अशी आहेत तर म्हणून के. अच्छा, कळलं. जीवाच्या ऑफिस टीमने दिलेलं ग्रीटिंग कार्ड आहे आणि मी उगाच काही समजत होते. जीवा म्हणत होते ते एकतर्फी प्रेम होतं ते खरंच असेल. जीवा माझ्याशी खोटं नाही बोलणार, मग कशाला चिंता करू मी. आई म्हणतात तसं सध्या तरी आपण खांद्याच्या भूमिकेत राहावं. बघा, नंदिनी किती पॉझिटिव्हली घेते ना प्रत्येक गोष्टी. आता ते कार्ड ती तिच्या गळ्याशी असं म्हणजे छातीशी घट्ट धरते आणि म्हणते शेवटी जे आपलं असतं ते आपल्यापाशीच येतं. आता या रम्याने सुद्धा तिच्यावर हे घेतलंय, जे आपलं असतं ते आपल्यापाशी येतं. बोलता बोलता मामी काय महत्वाचं सांगून गेली ना. आता रम्या खूप खुश झालेली असते आणि तिचं असं मत झालंय की ती करेक्ट ट्रॅकवर आहे आणि ती ते मनाशी बोलते. याचाच अर्थ मी करेक्ट ट्रॅकवर चालली आहे. ती काव्या काही पार्थला भाव देत नाहीये, म्हणजे मीच पार्थची पार्टनर होणार, लाईफ पार्टनर. म्हणजे पार्थ फक्त माझा आहे आणि माझाच राहणार. रम्या मनाशीच बोलत असते, पार्थ शेवटी तुझी आणि माझी जोडी हिट ठरणार. पण ही जोडी तर ऑलरेडी हिट ठरलेली आहे. तर बघा, आता पार्थ आणि काव्या रिक्षातून खाली उतरतात बरं का. त्या रिक्षावर लिहिलेलं आहे ना, जोडी तुझी माझी. आणि आता बघा काव्या रिक्षातून उतरत असते तेव्हा पैसे झालेत 200 रुपये. पार्थ हसत असतो तेव्हा काव्या वसकते त्याच्यावर आणि म्हणते, हसायला काय झालं तुम्हाला. पार्थ म्हणतो, कुठे काय झालं. काव्या बडबडत असते, केवढं ट्रॅफिक आहे आणि किती त्रास झाला. मग पार्थ म्हणतो, मला तर कळलंच नाही वेळ कसा गेला. काव्या म्हणते, उतरताय की नाही. मग पार्थ गपचूप बिचारा खाली उतरतो. पार्थ विचारतो रिक्षावाल्याला, किती पैसे झाले. मग आता ते म्हणतात 200. आता काव्या त्यांना पैसे देते 200 रुपये. पार्थ म्हणतो, ओ रिक्षावाले नका घेऊ, मी आहे ना, मी देतो ना पैसे. काव्या म्हणते, काही गरज नाहीये. काव्या कधी कोणाकडनं उधार घेत नसते. माझे पैसे मी दिला, तुम्हाला मान्य असेल तर बघा, नाही तर मी येणार नाही तुमच्यासोबत रिक्षात पुन्हा. आता पार्थ म्हणतो, नाही बाबा असं नको करू, द्या अर्धे पैसे द्या तुम्ही. मग काव्याने 100 रुपये दिले आणि पार्थने 100. असे करून 200 रुपये भाडं त्या रिक्षावाल्याचं बिचाराचं झालं वसूल. पण आता काव्या तनतन करून निघून जाते आणि हा आपला स्माईल करत तिच्याकडे बघत बसतो. पण आता मजा येते घरात आल्यावर. रम्या विचार करत असते, पार्थ अजून कसा आला नाही. अरे काय पाळतीवर असते त्याच्या. पण असो, आता ती फोन लावणारच तेवढ्यात पार्थ येतो. पण पार्थच्या आधी काव्या घरात शिरते. आता रम्याला जरा टेन्शनच आलंय. रम्या म्हणते, काय रे पार्थ, तुम्ही दोघं जण सोबत कस काय आला. पार्थ म्हणतो, काय बोललीस रम्या. मग रम्या म्हणते, अरे नाही, आय मीन तू काव्याला पिकअप करायला गेला होतास का, तिच्या सोबत होतास का असं विचारलं तुला. पार्थ म्हणतो, हो मी त्यांना पिकअप करायला गेलो होतो. असं म्हणून आता तो आज जात असतो. रम्या म्हणते, अरे थांब, गाडी तर माझ्याकडे होती ना. आता लगेच पार्थ म्हणतो, अगं पिकअप करायला गाडी नाही लागत रम्या, इच्छा लागते. माझी इच्छा आहे ना काव्याला पिकअप करायची. गेलो आणि सरळ पिकअप केलं मी काव्याला. रम्या आता जरा घाबरूनच गेली आहे. रम्या म्हणते, अरे पार्थ, पण तुमचे तर भांडणं झाले होते ना सकाळी. पार्थ म्हणतो, हो झाले होते ना, पण काय ना रम्या, तुझं लग्न झालं ना की कळेल तुला, नवरा बायकोमध्ये तर भांडणं होतच असतात की ग. आता असं बोलल्यावर हिला टेन्शन आलं ना. पार्थ आता आज जाताना पुन्हा म्हणतो, अगं किल्ली दे माझ्या गाडीची. रम्या जरा गांगरून गेली आहे. ती म्हणते, काय कसली किल्ली. पार्थ म्हणतो, अगं माझ्या गाडीची किल्ली दे, तू आणलीस ना माझी गाडी, दे किल्ली दे. आता रम्या ती किल्ली पार्थच्या हवाली करते. पार्थ तिला जाताना म्हणतो, थँक्यू बरं झालं तू माझी गाडी आणलीस. आता हिने बिचारीने न कळता सवरता पार्थचं एकीकडून कामही केलं आणि एकीकडून उल्लू पण बनली. आता ती मनाशीच विचार करते, नवरा बायको कधी झाले हे. आता रात्र झालेली दाखवली आहे त्यांनी. आता या वसू आत्या रम्याला म्हणत असतात, काय पार्थ नवरा बायको म्हणाला, म्हणजे नवरा बायकोत भांडणं होतात असं बोलला का तो. अगं मग हे तर तो बोलणारच होता. रम्या म्हणते, एवढंच काय ते बाकी राहिलं होतं आता ऐकायचं. रम्या जरा त्रागा करते बरं का. वसू आत्या म्हणतात, अगं बरोबर बोलला पार्थ, नवरा बायको मध्ये होतातच की भांडणं. आता रम्या म्हणते, कसली नवरा बायको आई. अगं ती काव्या किती चिडचिड करत असते पार्थवर सतत. त्याचं कुठलं काम करते का ती काव्या. मला सांग,
ती कधीच त्याच्याशी नीट वागत नाही. अगं कॉफी बनवणं आणि बाकीची कामं तर जाऊ दे, पण ती साधी स्माईल पण देत नाही पार्थकडे बघून. अगं मी हे सगळं करत असते पार्थसाठी. आयुष्यभर करायची तयारी आहे माझी. मी पार्थसाठी काहीही करू शकते. अगं ऑफिसमध्ये सुद्धा सगळी कामं व्यवस्थित करते मी. तरी सुद्धा पार्थ त्या काव्याच्याच मागे मागे करतोय. वसू आत्या म्हणतात, अच्छा तू ऑफिसला जायला लागलीस, चांगले चांगले कपडे घालायला लागलीस, म्हणून तुला वाटायला लागलं का की पार्थ तुला बिझनेस पार्टनरवरनं लाईफ पार्टनर करेल? कमाल आहे ग बाई तुझी रम्या, खरंच बाई वेडीच आहेस. रम्या आता वसकते आणि म्हणते, घ्या हा असा सपोर्ट मिळतोय ना मला घरातून, मग काय करणार मी आई. अगं तुझा प्रॉब्लेम काय आहे? अगं चांगलं स्थळ मी माझ्या हातातून गमावलं म्हणून तू अजून नाराज आहेस का माझ्यावर? अगं कधी कधी ना तू मला सपोर्ट करतेस आणि कधी कधी मलाच डिवचतेस. असं का करतेस तू? मला कळतच नाही तुझं काय चाललेलं असतं. वसू आत्या चिडतात आणि म्हणतात, रम्या अगं रम्या तुझं काय चाललंय ते मला कळत नाहीये. मला ना तुझं वागणंच पटत नाही मुळी रम्या. अगं तू माझी एकुलती एक मुलगी आहेस, तुला त्रास होऊ नये, तुझे स्वप्न तुटू नये म्हणून मी तू रचलेले इमले ऐकत असते, तुझं सगळं ऐकून घेत असते. हो आहे मी तुझ्यावर नाराज. अगं एकदा आयुष्यात तुला संधी आली होती रम्या. अगं या सगळ्या घरातून पार्थच्या नसलेल्या प्रेमातून बाहेर पडून स्वतःचं आयुष्य चांगलं सुरू करण्याची, पण नाही, गमावलीस तू ती संधी. रम्या वसकते आता वसू आत्याबरोबर का. रम्या आयुष्याने तुला संधी दिली होती स्वतःचं चांगलं आयुष्य सुरू करण्याची, पण तू ती गमावून बसलीस ग संधी. मला कळतच नाही रम्या. अगं तू कुठपर्यंत हे सगळं वागत राहणार आहेस अशी? मला एक सांग रम्या, आणि तू लक्षातही ठेव, पार्थ आता काव्याला त्याची बायको समजतोय, पण उद्या जर काव्या पार्थला नवरा समजायला लागली ना, तेव्हा काय करशील तू? रम्या आता वसकते वसू आत्यावर आणि म्हणते, आई बस कर आता, खूप झालं तुझं. आता वसू आत्या तिच्याकडे रागाने बघतात आणि निघून जात असतात तिच्या खोलीतून. तेव्हा रम्या म्हणते, आई ऐक न ग आई, सॉरी ग. अगं तू माझं ऐकून तरी घे. अगं मला समजून घ्यायचा प्रयत्न तरी कर. अगं तसं पाहायला गेलं तर पार्थच्या आयुष्यातनं त्याच्या जोडीदाराची जागा आत्ता रिकामी आहे ना. म्हणजे नंदिनी होती तेव्हा माझ्यासाठी होप शून्य होते, पण अगं ती जागा भरता भरता नंदिनी अचानक दुसऱ्याच्या आयुष्यात निघून गेली ना. आता त्या जागी ही काव्य आली आहे. आता काव्याला त्याचा जोडीदार नाही बनायचंय, त्यामुळे आता नो नंदिनी अँड नो काव्या, आता फक्त रम्या, ऑनली रम्या, असं ती तिच्या आईला वेड्यासारखं बोलत असते. आता ती म्हणत असते की पार्थ माझा होता आणि तो माझाच राहील. वसू आत्या म्हणतात, बाई तू एक वेडी आणि तुझं ऐकून घेणारी मी 7 वेडी. असं वसू आत्या आता जरा आल्यात बरं का ट्रॅकवर बिचाऱ्या. म्हणजे त्यांना कळलंय की आपली पोरगी येण्यासारखी वागतीये. थोडक्यात सांगायचं झालं तर त्या असं बोलून तिथून निघून जातात. मग आता रम्या स्वतःच्याच मनाशी बोलते, अगं आई प्रेमात वेडी झालेली मुलगी तू अजून बघितलीच नाहीयेस ग. प्रेमात पडलेल्या प्रेमात पडलेल्या माणसाचा वेडेपणा काय थराला जाऊ शकतो ना, ते हे रम्यालाच माहिती आहे. असं ती स्वतःच्या मनाशीच बडबडते आणि अशी स्वतःलाच ॲटिट्यूड देते. असो आता बघा इथे जीवा आणि नंदिनीची छान गंमत जम्मत दाखवली आहे, नंतर काव्या पार्थची पण दाखवली आहे. आता बघा तिने ना ग्रीटिंग आहे ना ते जीवाने बघितलंय आणि बाजूला ठेवलंय त्या दिवाणवर का कशावर तरी. आता नंदिनी येते तिथे, तेव्हा जीवा म्हणतो, तुला माहिती आहे का मी तुझं जे नाव ठेवलंय ना फोनमध्ये चकाचक बाई, ते करेक्ट ठेवलेलं आहे तुझं नाव. तुला सगळं चकाचक पाहिजे असतं ना, पण तुला हे कळत नाही साफसफाई करताना की माझ्या वस्तू वर खाली केलेल्या मला आवडत नाही. तू का हात लावत असतेस माझ्या वस्तूंना? काय शोधायचं असतं तुला माझ्या वस्तूंमध्ये? आता ही नंदिनी म्हणते, अहो जरा शांत व्हाल का तुम्ही? एक तर मला ना अजिबात तुमच्या वस्तूंना हात लावायचा नसतो आणि माझा अजिबात मूड नव्हता आज हे सगळं आवरायचा. हे जे सगळं आवरलेलं आहे ना ते मी नाही आवरलेलं, ते कल्पनाताईंनी आवरलंय. आईंनी पाठवलं होतं त्यांना रूममध्ये चादरी म्हणजे उषाचे अब्रे धुवायला टाकायसाठी, आणि त्यांनी हे सगळं आवरताना हे खाली पडलेलं आहे. ते ग्रीटिंग कार्ड बद्दल बोलते बरं का नंदिनी. जीवा म्हणतो, अच्छा चकाचक बाईचा आत्मा आज कल्पनाताईंमध्ये घुसला होता वाटतं. फनी जरा. नंदिनी म्हणते, समजा तुम्हाला काय समजायचं ते. एकतर मी कोणाच्या पर्सनल लाईफमध्ये नाही शिरत, मी बघितलं तरी सुद्धा हे ग्रीटिंग जरा बघितलं उघडून जरा. नंदिनी हे बोलताना जरा चाचरते, पण मग म्हणते, पण हे ग्रीटिंग तुम्हाला कोणीतरी प्रेमाने दिलेलं दिसतंय काय हो? कोण आहेत हे सगळेजण? मग जीवा म्हणतो, हो अगं जरा वेडेच आहेत हे सगळेजण. सगळ्यांची नावं के वरनं स्टार्ट होतात. के वरून कादंबरी, कृतिका, अगं माझा मित्र कुंदन, सगळेच
लास्ट इयर माझ्या ऑफिसमध्ये म्हणजे दादाने सरप्राईज पार्टी अरेंज केली होती वाढदिवसाची, तेव्हा सगळे आले होते तिथे. त्या सगळ्यांनी मिळून तेव्हा मला हे कार्ड दिलं होतं माझ्या वाढदिवसाला. नंदिनी म्हणते ऑफिसमधले सगळे मिस करत असतील ना तुम्हाला, तुम्ही नाही मिस करत का ऑफिसला? नाही म्हणजे तुमचं काम, तुमचं डेस्क, ऑफिसमधली सगळी मित्रमंडळी सगळंच ना, म्हणजे तुम्ही ऑफिसला मिस करत असाल असं विचारायचं होतं मला. आता जीवा या विचारात पडलाय बरं का. हळूहळू नंदिनी याला कामाला लावतीये गोड गोड बोलून. बघितलं का, नंदिनी इज अ स्मार्ट गर्ल. असो प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड पण मस्तच दाखवलाय बरं का. सुरुवातीलाच म्हटलं मी की रोजचाच दिवस काहीतरी नवीन घेऊन येतोय. नंदिनीने असं बोलल्यावर जीवा जरा विचार करायला भाग पाडतोय स्वतःला की खरंच की मी आता ऑफिस जॉईन करायला हवं. तर बघा, आता रात्र झालेली असताना पार्थ त्याच्या आईशी गप्पा मारताना दाखवलाय. मोठी मुलं जरा आयांशी अटॅचच असतात. आता पार्थ त्याच्या आईशी बोलत असतो आणि म्हणत असतो, काय सांगतेस आई, बाबा आणि तू डिनर डेटला गेलात? अगं पण बाबा तर बिझनेसच्या कुठल्या तरी माणसासोबत जाणार होते ना जेवायला. अच्छा, तू म्हणत असतेस ना नेहमी बाबांचं तुझ्यावर प्रेम नाहीये. बघ, ते बिझनेसच्या डिनरला गेले होते पण तुझी आठवण आली म्हणून ते तुला डिनर डेटला घेऊन गेले. होय, कळलं कळलं. पण माझे बाबा सॉलिड आहेत बरं का आई. बरं, तू पण सॉलिड आहेस बाबा. बरं आई, तुझी आणि माझी टीम काही बदलणार नाहीये, आपण दोघं एकाच टीम मध्ये आहोत. तू एन्जॉय कर. आणि सगळे व्यवस्थित झोपलेले आहेत. वसू आत्याने झोपेची गोळी घेऊन ती झोपलेली आहे. काव्या झोपेची तयारी करते. जीवा नंदिनी त्यांच्या खोलीत गेलेत. आता मिथून काका आणि मंजू आत्या कोणाच्या तरी हळदीला गेलेत. लग्न अटेंड करून ते घरी येणार आहेत उद्या. तू मातोश्री काळजी नको करूस, आता शांतता आहे घरामध्ये. तू मस्त एन्जॉय कर ग तुझी डेट. आता तेवढ्यात बघा पार्थचं बोलणं झालं आणि तिथे तो दीपक घुसलाय. दीपक म्हणजे हाच तो ज्याने नंदिनीला किडनॅप केलं होतं लग्नामध्ये आणि तो नंदिनीच्या आश्रमात काम करतो. तो नंदिनीला जीवे मारण्यासाठी त्यांच्या घरात घुसलाय. आता त्याचा असा भ्रम आहे की नंदिनी आणि पार्थचं लग्न झालेलं आहे म्हणून, त्यामुळे तो पार्थच्या खोलीत घुसलाय. पण तिथे असतं काव्या. आता तो त्याच्या मनाशीच बोलतो, नंदिनी तुला काही मी सोडत नसतो. आता पकडला गेलो तरी चालेल पण नंदिनीला मी कायमचं संपवणारच. आता इथे बघा, जीवा आणि नंदिनीचं बोलणं ऐकवलंय. आता नंदिनी जीवाला कन्व्हिन्स करत असते की तुम्ही पुन्हा एकदा ऑफिस जॉईन करायला हवं. जीवा म्हणतो मी विचार करेल. नंदिनी म्हणते नाही, तुम्ही कराच ऑफिस जॉईन. कितीही पैसे असले ना आपल्याकडे तरी माणसाने काम करत राहिलं पाहिजे. मला पण माझं काम खूप आवडतं. सुरुवातीला माझ्या आई बाबांना काळजी असायची माझ्या कामाची. त्यांना कळत होतं ना की माझं काम चांगलं आहे, लोकांच्या उपयोगी पडणार आहे. तरी सुद्धा माझ्या कामात पोलीस, गुंड, व्यसनी लोकांशी बोलणं येतच ना, त्यामुळे ना त्यांना माझी काळजीच असायची बघा. जीवा म्हणतो मग. आता नंदिनी म्हणते मग काय, तुमचा स्टाफ कसा सपोर्टिव्ह आहे तसा माझा स्टाफ सुद्धा सपोर्टिव्ह आहे. तो माझ्या सेफ्टीची काळजी नेहमीच घ्यायचा. आता या कपलची मजा बघा. आता हा पार्थ काव्याला म्हणत असतो, हे काय क्रीम काय लावताय तुम्ही काव्या? काव्या म्हणते हे नाईट क्रीम आहे. आता पार्थ हसतच म्हणतो, मला माहिती आहे हे क्रीम दिवसा पण लावता येतं, पण हे क्रीम मुलं लावू शकतात का? काव्या म्हणते तुम्हाला लावायचं आहे का हे क्रीम? पार्थ म्हणतो हो, तुमच्यासारखं सुंदर दिसलं मी तर वाय नॉट, द्या ना मला लावायला. मग आता काव्या लगेच देते बरं का त्याला ते क्रीम. पार्थ म्हणतो अरे वा, तुम्ही तर मला लगेच दिलं हे क्रीम लावायला. पार्थ आता त्यातलं एवढंसं क्रीम घेतो आणि हाताला लावत असतो. मग काव्या म्हणते बाय द वे, ही क्रीम लावल्यामुळे सौंदर्य वगैरे नाही वाढत, ही स्किन क्रीम आहे आणि ती स्किनची काळजी घेते. मग पार्थ ते तिचं बोलणं ऐकतो. काही करून बिचारा आपला तिच्याशी संवाद साधत असतो. प्रेक्षकांनो, त्याला मैत्री करायची आहे ना काव्याशी. हुशार मुलं आहेत, संस्कारी मुलं आहेत, आहे ते लग्न टिकवायच्या तयारीत आहेत असं म्हणायला हरकत नाही आहे. तर बघा आता पार्थ म्हणतो हो 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 हो, मला कळलं बरं का, म्हणजे स्किनची काळजी घेते ना ही. मी पण घेईल की माझ्या स्किनची काळजी. नाही वाटलं तर मी 50 रुपये देऊन टाकतो तुम्हाला या क्रीमचे. काव्या म्हणते कशाचे 50 रुपये? मग पार्थ म्हणतो मगाशी रिक्षात 200 रुपये झाले, तुम्ही 100 दिले ना, तसंच मी पण कोणाची उधारी नाही ठेवत. तुमच्यासारखाचे मी लगेच पैसे देऊन टाकत असतो. देतो 50 रुपये देतो तुम्हाला. आता काव्या उशी घेत असते तेव्हा पार्थ म्हणतो अहो मारू नका हो मला. पिलो फाईट खेळायची आहे का तुम्हाला? मी खेळतो तुमच्यासोबत. काव्या म्हणते गप्प बसा बरं, त्रास नका देऊ मला. इतक्यात हा दीपक यांच्या खोलीकडे हळूहळू येताना दाखवलाय. पार्थ तिची गंमत करतो काव्याची आणि म्हणतो त्रास नाही देते मी तुम्हाला.
मला पण मी वॉशरूमला चाललोय हां. काव्या चिडून म्हणते, मग अनाउन्स करायची काय गरज आहे, जा ना जायचं असेल तर. मजा आली आज. पार्थ म्हणतो बरं 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 चाललो मी. आता पार्थ पुढे काही बोलणार तेवढ्यात काव्या असा अंथरुणातून हात बाहेर काढते आणि त्याला जा असं खुणवते. आता पार्थ बाथरूममध्ये गेलाय. ही संधी साधून तो दीपक खोलीमध्ये शिरलाय आणि त्याने काव्यावर जीव घेणा हल्ला केलाय. आता पार्थ नेमका वॉशरूमला गेलेला असतो आणि त्याने काय केलंय, आधी या काव्याच्या तोंडावर उशी दाबली आहे, त्यामुळे काव्याचा आवाज दबतो ना, ती जागीच असते. लगेच तर गेला तो पार्थ बाथरूममध्ये आणि लगेच हा शिरला दीपक आतमध्ये आणि मग काव्या आरडाओरडा करायला लागते, वाचवा वाचवा पार्थ, मला वाचवा पार्थ, असं मोठ्या मोठ्याने ती किंचाळत असते. दीपक आता घाबरतो. जेव्हा त्याने काव्याचा चेहरा पाहिला, काव्याने त्याला जोरात लात मारली आहे पोटामध्ये. सेल्फ डिफेन्स छान करते काव्या स्वतःचा. आता तेव्हा तो दीपक घाबरतो, तो पुन्हा तिचा गळा आवळायला लागतो. तेव्हा पार्थ येतो बाथरूम मधून बाहेर आणि दीपक पळ काढण्यात यशस्वी ठरतो. दार उघडं असल्यामुळे तो जोरात पळतो, पण तरी सुद्धा पार्थने त्याच्यासोबत फाईट केली. पण पार्थला त्याचा चेहरा काही दिसला नाहीये. तो रुमाल काढत असतो त्याच्या चेहऱ्यावरून. तेव्हा तो दीपक पार्थला गुंगारा देतो आणि पळून जातो. मग नंदिनी जागी होते, जीवा पण खाली येतो पटकन. काव्या घाबरलेली असते आता की अचानक तिच्यावर असा हल्ला कोणी केला. नंदिनी म्हणते, काय काय झालं काव्या, बस खाली शांत. मग तेवढ्यात पार्थ येतो पळत पळत आणि म्हणतो, काव्या काव्या तुम्ही सेफ आहात ना, काही लागलं नाही ना तुम्हाला. नंदिनी म्हणते, हा काय प्रकार आहे सगळा, कोण होता तो माणूस, काय ग काव्या काय झालं. जीवा पण आता गडबड गडबड खाली आलाय बरं का. नंदिनी पार्थला विचारते, त्या माणसाला पकडलं का तुम्ही पार्थ. पार्थ म्हणतो, नाही ना, तो बाईकवर बसून निसटून गेला. आता मात्र काव्या घाबरते आणि म्हणते, बापरे पळाला, असं कसं पळाला, आता काय करायचं आपण. जीवा म्हणतो, काय चाललंय हे सगळं, कोण होता तो माणूस. जीवा म्हणतो, असे कसे सिक्युरिटी वालेत आपल्या घरचे, झोपा काढतात का, तो डायरेक्ट घरात शिरला, कोण होता तो. मग आता पार्थ म्हणतो, हो ना, मी पण आता जरा सिक्युरिटी वाढवूनच घेतो, हा काय प्रकारे कळलंच नाही मलाही. आता काव्या म्हणते, बापरे किती विचित्र होता तो माणूस, त्याच्या हातात चाकू होता, त्याने उशी दाबली माझ्या तोंडावर, मला तर वाटलं की माझा जीव जातो का काय. आता नंदिनी म्हणते, काव्या काव्या घाबरू नकोस, शांत हो. बापरे हे सगळं किती भयंकर आहे. पार्थ काय प्रकार आहे हा सगळा, असं कसं शिरला तो तुमच्या खोलीमध्ये. आता पार्थ म्हणतो, उद्याच्या उद्या करतो पोलीस कंप्लेंट. आता लगेच काव्या त्याला रोखते आणि म्हणते, नाही नाही नको ना पार्थ, अहो कंप्लेंट वगैरे नका करू, घरची मोठी मंडळी घाबरून जातील हो. अहो पोलीस कंप्लेंट केली ना तर चौकशी आली, अहो सगळंच आलं हो, म्हणजे सगळी मोठी माणसं ओरडतील मला आणि म्हणतील नको बाहेर पडूस घराच्या, 24 तास घरात राहा. अशी 24 तास मी कशी घरात अडकून बसू पार्थ. खरं तर काव्याने तिच्या सेफ्टीचा विचार करायला हवा होता, पण असो. आता पार्थ म्हणतो, अहो काव्या पण. पार्थ असं बोलल्यावर काव्या म्हणते, प्लीज ऐका ना माझं, नका ना मोठ्या माणसांना इन्व्हॉल्व करू आणि नका करू पोलीस कंप्लेंट, प्लीज माझं ऐका. अहो कोणीतरी भुरटा चोर असेल, तो शिरला असेल घरात चोरी करायला आणि मी त्याच्या समोर आले, त्याला प्रश्न पडला असेल म्हणून त्याने विचार केला असेल की मला मारून टाकावं. आता ती असं बोलते तेव्हा लगेच जीवा चिडतो तिच्यावर आणि म्हणतो, काय हे मरायच्या गोष्टी करायची काय गरज आहे तुला. आता नंदिनी एकदम घाबरून जाते ना, असं काय बोलतोय हा जीवा, म्हणजे काहीतरी वेगळाच ट्रॅककडे गेलाय तो, म्हणजे तो जरा घाबरलाय, तो पॉझिटिव्ह आहे ना काव्याबद्दल म्हणून. तर बघा नंदिनी म्हणते, हो जीवा बरोबर बोलताय अगं काव्या, आणि शांत हो बरं काव्या, असं काही होणार नाहीये. पार्थ म्हणतो, बरं रात्रच झालीये, खूप झोपूया, जीवा तू जा बरं रूम मध्ये. मग आता नंदिनी म्हणते, ए बेटा तुला भीती वाटत असेल तर माझ्या रूम मध्ये झोपतेस का, तुझी झोप होईल शांतपणे. पार्थ म्हणतो, हरकत नाहीये काव्या, तुम्ही जा बरं नंदिनीच्या खोलीमध्ये, जीवा तू चल माझ्या रूम मध्ये. जीवा मग आता उगाच म्हणतो, मी झोपतो बाहेर. मग आता पार्थ म्हणतो, उगाचच बाहेर झोपू नकोस, मी सांगितलं ना आज झोपायचेस माझ्या खोलीत, तर चल आत. आणि काव्या, नशीब तुम्ही पार्थ पार्थ म्हणून हाक मारलीत म्हणून हा अनर्थ टळला. पार्थ आता काव्याला असं बोलून जातो, म्हणजे ती संकटाच्या वेळेला पार्थ अशी हाका देते हे आपल्याला एक्सप्लेन करण्यात आलंय या क्षणाला, आणि ते नंदिनीला पण कळलंय. तर असो, आता पार्थ म्हणतो, जा काव्या आराम करा. आणि आता काव्या नंदिनीच्या खोलीत जाताना वळून वळून जीवाकडे बघत असते आणि जीवा पण काळजीने काव्याकडे बघत असतो, असं त्यांनी दाखवलंय. तर बघा प्रेक्षकांनो, इथे तर हा एपिसोड आज संपवलाय, पण येणारे भाग पण इंटरेस्टिंग असणार आहे बरं का. मजा येणार आहे तुम्हाला सगळे रिव्ह्यूज ऐकायला, पण त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अजून खूप जणांनी सबस्क्राईब केलेलं नाहीये. पुढचा प्रोमो तर ऐका, धमाकेदार आहे. आता ही रम्या नंदिनीला चॅलेंज करते आणि म्हणते, ए नंदिनी, तू फारच प्रोटेक्ट करतेस ना तुझ्या लहान बहिणीला, तुझ्या नाकावर टिचून तुझ्या बहिणीचा नवरा घेऊन जाते की नाही बघ. मग नंदिनी त्या रम्याला उत्तर देते, मी नंदिनी आहे नंदिनी, मी बोलून नाही दाखवत, करून दाखवते.
मग आता काव्या म्हणते, काल माझ्याजवळ असलेला जीवा खरा होता का या फोटोतला जीवा खरा आहे? माझी ताई खुश दिसते तुझ्यासोबत आणि तू पण माझ्या ताईसोबत खुश दिसतोयस जीवा. तर आता जीवा म्हणतो, आमची खोली, आमचा फोटो, आमचा संसार, या सगळ्याचं काय करायचं ना ते माझं मी बघून घेईल काव्या, तू तुझा संसार सांभाळ ना. आता जीवाने तिला डायरेक्ट डिवचलंय असं म्हणायला हरकत नाहीये. पण आता बघा नंदिनीने चॅलेंज एक्सेप्ट केलंय आणि चॅलेंजचा पहिलं म्हणजे तास ती जिंकली आहे, कारण तिने काव्याला पार्थसाठी डबा न्यायला लावलाय ऑफिसमध्ये, असं काहीतरी प्रोमो आलाय जो मी तुम्हाला कालच सांगितला होता. तर आता रम्याचं हे चॅलेंज नंदिनी कशी जिंकते ते बघत राहूया. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आजचा रिव्ह्यू, आजचा एपिसोड छान वाटला असेल तर लाईक करा, कसा वाटला कमेंट करून सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रमंडळींना ही मालिका आवडत असेल तर त्यांना माझा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूयात उद्या, तोपर्यंत टेक केअर मंडळी, धन्यवाद.